सर्व मुंबईतील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई व्यापारी पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्यासोबत शर्मिला राजसाहेब ठाकरे यांचं सुद्धा इथे मनपूर्वक स्वागत. नितीन सरदेसाई साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्यासोबत मनसे सौरीला यांना विनंती आपण साहेब सर्व स्टॉल धारकांना भेट देतात. सर्व स्टॉलला भेट देतात. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे मुंबईतील या आपल्या मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मुंबई व्यापारी पेठेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. यशवंतजी साहेबांचं तिसरं वर्ष या आयोजनाचं आहे. बोल सर बोल ऐकतोय. हॅलो हे मागे मागे लेन्स मागे येताना मग पुढची आहे जी हो बस झाले. मला एक सांगतो सिक्युरिटी उलटं वाटतं. कशी आहे मागे मागे बघायला तुम्ही. येस येस ते थोडं अंतर ठेवा. लांबून घ्या स्टॉल दिसून दे जरा. हे पूर्ण वाईट हे पाठी काय करतो. लांबूनच घे राईट. हे पाठी सर पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई व्यापारी पेठेचं उद्घाटन इथे झालेलं आहे. सर्व स्टॉल धारकांना स्टॉलवर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे भेट देतात. हो हे पॉलिमर प्लास्टिकनी बनलेलं आहे पूर्णमध्ये. आपण हे ड्रेसला खाली किंवा हे नुसतं ठेवायचं जेवणाची वेळ नसतो म्हणजे. हे बघा हे कसं आजचं तिसरं वर्ष आहे असं तुम्ही या मुंबई व्यापारी पेठेचं. मागे बघा स्टॉल बघा सर. नमस्कार. तिसरं वर्ष खूप छान कार्यक्रम आई बाप्पा घरी कस्टमाइज पण करून ती आता काय चमकेश ताई ताई थोडंसं पाठी आहे. चल 1 2 3 पाठी चला. चल पाठी हे मागे वाईट नाही. या पुढे येत ना हे लांबूनच घे ना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं या मुंबई व्यापारी पेठेमध्ये
सगळे स्लोगन वाचतात का? तुमच्या सगळ्यांसाठी घेऊ कुठलाच असले दिवे लावणार पण नयनसाठी मागे मागे तू मागे घालतो नसले तिचं मागे पूर्ण वाईट घ्या स्टॉल दिसत नाही हो खरंच पाठी आहे ना घे ना तुम्ही सगळे मागे चला ना तुम्ही आता काय करता? अरे मागे चल स्टॉल दिसत नाही ये पाठी पाठी कळत नाही. ये मागे थांब एक थांब सर थांबा एक मिनिट त्यांची बॅग पडली हा खाली वाकलं रीटाताई गुप्ता, अविनाश जाधव साहेब, त्यासोबत संजय जामदार साहेब, बंटी मशिलकर साहेब आपल्या स्काउट गॉल हॉल तर्फे साहेबांचं स्वागत इथे करण्यात आलं. किल्लेदार साहेबांच्या वतीने श्री गणेशाची मूर्ती आपण इथे साहेबांना भेट म्हणून देतो. खास गणेशोत्सवानिमित्त मुंबई व्यापारी पेठेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मुंबई व्यापारी पेठेचं श्री यशवंतजी किल्लेदार साहेब यांच्या वतीने उपस्थित आहेत. मनसे नेते श्री नितीन सरदेसाई साहेब, कॅमेरा तुमच्या खाली घ्या आता थोडीशी 5 मिनिटं देते. हे बाहेर बाहेर हे बाहेर बाहेर आहे बाहेर इथून बाहेर नाही आहे. गेली 3 वर्ष आम्ही इथे नवउद्योजक आहेत, मराठी नवउद्योजक, त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत. मुंबई मराठी पेठ म्हणून, व्यापारी पेठ म्हणून या योजनेचं नाव आहे. ह्या योजनेमध्ये साधारण मुंबई, ठाणा, नाशिक, महाराष्ट्रातले विविध ठिकाणावरून स्वतः ज्या वस्तू बनवतात आणि त्या विक्री करायला त्यांना प्लॅटफॉर्म हवा असतो, तो प्लॅटफॉर्म आम्ही देत असतो. स्वतः बनवलेल्या वस्तू ते विकत असतात आणि त्यांचा दर्जा देखील उत्तम असतो आणि रास्त दरात ते विकतात आणि गणेशोत्सवाच्या निमित्त गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूही ते अवेलेबल करून देतात. आणि हा 3रा वर्ष आहे, यशस्वी वर्ष आहे. आमच्या मुंबई मराठी व्यापारी पेठेचं अक्षरशः सगळे हे उद्योजक वाट पाहत असतात कधी होते. कारण ते आता दिवसेंदिवस त्याला खूप चांगली हाईप मिळते. यंदा राज ठाकरे साहेब स्वतः आलेत, त्यामुळे त्याला अजून एक चांगली हाईप मिळालेली आहे. तर नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आम्ही करत असतो. मोठ्या स्तरावरती जेव्हा मोठ्या मैदानामध्ये हा करण्याचा काही संकल्प आहे का? हो आहे. काय इथे डिसिल्वा शाळेचं जे मैदान आहे तिथे आमचा करायचं प्रयत्न आहे. परंतु तिथे प्रॉब्लेम असे, तिकडची जी मॅनेजमेंट आहे ना ती थोडीशी कॅथलिक मॅनेजमेंट आहे आणि ते थोडंसं आडमोठेपणा करतायत. कोणतरी बदलापूरच्या डोंबिवलीची कोणतरी बाई आहे, तिच्याकडून त्यांचे काय अंडर टेबल काय चालतं माहीत नाही, पण तिला सोडून ते इतरांना देत नाहीत. पण आमचा प्रयत्न चालू आहे. नांदगावकर साहेबसुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर पुढच्या वेळेला किंवा 1-2 वर्षामध्ये तिथेसुद्धा मोठ्या मैदानात आम्ही घेऊ. आम्हाला पुणा नाशिकमधून सुद्धा तिकडूनसुद्धा मागणी येते की आमच्या इथेही करा, कारण बरेचसे स्टॉल पुणा नाशिकचेही आहेत. आता त्यांनी राज ठाकरे साहेबांनाही विनंती केली की असे प्रोग्राम तुम्ही पुण्यामध्ये नाशिकमध्ये देखील करा. तर तोही प्रयत्न राहील. थँक्यू.